वय वर्ष 14, वय वर्ष 18 आणि वय वर्ष 28 या तीनही एजच्या स्टुडंटमध्ये एक साम्य. हे तिघेही जण एका अशा माफियांच्या चक्रव्यूहात अडकलेत जिथून बाहेर पडण्याचा रस्ता फक्त आणि फक्त निगेटिव्हिटी आणि डिप्रेशनकडे जातो. आपल्याला वाटतं की आपलं मूल 10वी पास झालं की काहीतरी करेल, 12वी झालं की काहीतरी करेल आणि MPSC UPSC झालं की अधिकारी होईल, नेटची परीक्षा पास झालं की डॉक्टर होईल. पण पडद्यामागचं सत्य हे आहे मित्रांनो की बालवाडीपासून ते अधिकाऱ्याच्या खुर्चीपर्यंतचा तुमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रत्येक सेकंद या कोचिंग माफियांनी आधीच कॉर्पोरेट कंपन्यांसारखा विकून खाल्लाय. आज आपण द पाटील थिंग्स या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपण फक्त मेडिकल क्षेत्रातील घोटाळे नाही तर तुमच्या घराशेजारील गल्ली बोळात चालणाऱ्या 10वी 12वी आणि दिल्ली पुणे यांसारख्या शहरातल्या MPSC UPSC कोचिंग क्लासेसचा असा काही कच्चा चिठ्ठा उघडा करणार आहोत जो पाहून प्रत्येक मराठी पालकाचा थरकाप उडेल. चला पाटलांच्या भाषेत समजून घेऊया या शिक्षणाच्या व्यापाराच्या क्रोनॉलॉजीला. नमस्कार, मी प्रीतम टिळे पाटील. आज तुम्हाला असे काही फॅक्ट सांगणार आहे जे ऐकून तुम्हाला काही गोष्टी रिअलाइज होतील. चला तर सुरुवात करूया कोचिंग माफियांच्या पहिल्या फेअर मार्केटिंग पासून, जिथेच पालकांची पहिली फसवणूक केली जाते. ज्या फसवणुकीला या कोचिंग माफियांनी एक स्टँडर्ड नाव दिलंय, फाउंडेशन बॅच. पूर्वी काय असायचं, मुलं 10वी पर्यंत मनसोक्त खेळायची, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायची, मावशीकडे जायची. पण आज या कोचिंग माफियांनी पालकांच्या मनामध्ये अशी काही भीती भरून दिली आहे की जर तुमचा मुलगा 8वी किंवा 9वी पासूनच आमच्या फाउंडेशन बॅचला आला नाही तर त्याचं काही खरं नाही, तो आयुष्यात खूप मागे पडेल, त्या स्पर्धेच्या युगामध्ये कुठेतरी भरकटून जाईल. आणि आजूबाजूची कॉम्पिटिशन बघून पालक सुद्धा घाबरतात आणि पोरांना या माफियांच्या कोचिंग क्लासेसमध्ये टाकतात आणि त्या मुलाचं बालपण तिथेच हिरावलं जातं. तो मुलगा 9वी मध्ये असताना त्याला 10वी आणि 11वी मध्ये असताना 12वीचा रट्टा मारायला या कोचिंग क्लासेसमध्ये शिकवलं जातं. या पोरांच्या पाठीवरच्या दप्तराचं ओझं इतकं जड केलं जातं की त्यांची स्वप्न त्या ओझ्याखाली अक्षरशः दबून जातात. या कोचिंग माफियांचा मुख्य उद्देश मुलांना हुशार बनवणं कधीच नसतो. त्यांचा उद्देश हजारो मुलांमधून 5 ते 10 अशी हुशार मुलं शोधणं असतो ज्यांचा वापर करून त्या पोरांना 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेत टॉपला आणता येईल आणि त्यांचे मोठमोठे फ्लेक्स लावून मार्केटिंग करून पुढच्या वर्षी अजून 5,000 पालकांचे खिसे कापता येतील. आणि या पोरांची होप सिरावून घेणारी ही कोचिंग माफियांची पहिली स्टेप असते. आता सुरू होतो या माफियांचा खरा गेम. जेव्हा तुमचा मुलगा 11वी आणि 12वी मध्ये येतो तेव्हा सुरू केला जातो लिगल काळा धंदा, डमी कॉलेज, इंटिग्रेटेड पॅटर्न. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कॉलेज सोबत टायअप. एक काळ होता जेव्हा कोचिंग क्लासेस ही मुलांची कॉलेज व्यतिरिक्त अजून प्रॅक्टिस व्हावी म्हणून लावले जायचे. पण आता या माफियांनी वेगळंच डोकं लावलंय. कॉलेजला न जाता कॉलेजमध्ये मुलांची प्रेझेंटी लावली जाते. मुलं वर्षभर ना कॉलेजला जातात, ना कसल्या प्रॅक्टिकलला, ना कुठल्याही परीक्षांना. तरीही ते त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये असतात. तरीही त्यांना प्रॅक्टिकलचे मार्क फुकट दिले जातात. आणि हे मुलं बसतात कुठे? कोचिंग क्लासेसमध्ये. कारण या कोचिंग माफियांनी कॉलेज सोबत केलेलं असतं टायअप. कोचिंग क्लासेसमध्ये ऍडमिशन घेतलेल्या मुलाचं ऍडमिशन कॉलेजमध्ये माफिया करून देतात आणि हे पोरग कधी कॉलेजचं तोंड सुद्धा बघत नाही तरी मधल्या सगळ्या परीक्षांचे मार्क त्याला फुकट दिले जातात. आणि यासाठी हे कोचिंग माफिया पोरांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळतात आणि अशा पद्धतीने शिक्षणाचा अक्षरशः बाजार मांडला जातो. आत्ताच झालेल्या नीट पेपर फुटीनंतर जेव्हा CBIने RCCच्या शिवराज मोठेगावकरला अटक केली तेव्हा या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या. आता या कोचिंग माफियांच्या चक्रव्यूहाचा सगळ्यात भयानक आणि शेवटचा टप्पा सुरू होतो. पुणे, दिल्ली, कोटा यांसारख्या शहरांच्या अरुंद गल्ल्यांमधून MPSC UPSC सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या कोचिंग क्लासेसमध्ये खेड्यापाड्यातून, शेतकरी कुटुंबातून 20-21 वर्षांचा तरुण पोरगा इथे येतो. येताना डोक्यामध्ये एक स्वप्न असतं, लाल दिव्याची गाडी मिळवण्याचं, सरकारी नोकरी मिळवण्याचं, नोकरी भेटल्यावरती बापाने शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेडण्याचं, आईचे गहाण ठेवलेले दागिने सोडवण्याचं, बहिणीचं थाटात लग्न करण्याचं आणि गावाकडचं मातीचं पडकं घर सुधरवण्याचं. पण इथे आल्यावरती त्याचा सामना होतो स्वप्नांचा व्यापार करणाऱ्या या मोठ्या डिजिटल कोचिंग क्लासेसशी. या कोचिंग माफियांची क्रोनॉलॉजी कशी काम करते माहिती आहे का? एखादा मुलगा स्वतः लायब्ररीमध्ये बसून कोचिंग जॉईन न करता अभ्यास करतो, पास होतो, अधिकारी सुद्धा होतो आणि त्याच्या निकालाच्या दिवशी 5-10 मोठ्या क्लासेसमध्ये कॉम्पिटिशन लागते त्या पोराला आपल्या क्लासचा विद्यार्थी दाखवण्याची. त्या पोराच्या घरी या कोचिंग माफियांचे फोन वाजू लागतात. त्या मुलाच्या घरच्यांना लाखो रुपयांची ऑफर दिली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्या क्लासमध्ये कधीही न गेलेला मुलगा त्या क्लासच्या बॅनरवर टॉपर म्हणून झळकतो आणि गावाकडून शहरात गेलेला मुलगा त्याच मोठ्या जाहिरातीला भुलतो आणि लाखो रुपये भरून या कोचिंगमध्ये ऍडमिशन घेतो. तुम्ही हे बघितलंच असेल, RCCच्या शिवराज मोठेगावकरच्या करोडोंच्या जाहिराती टीव्हीवरती बॅनरवरती झळकायच्या. हे बघून लोक तिथे आपल्या पोराचं ऍडमिशन घ्यायचे आणि हे सगळीकडे असंच चालू आहे. आणि हा मोठेगावकर काय करायचा? त्याचे टॉपर्स कसे यायचे? पेपर फोडून
असलं चाललंय भावांना सगळीकडं, लय बेकार दुनिया झाली. हे कोचिंग माफिया पोरांना अजून एक मायावी दुनिया दाखवतात आणि तिथंच पोरं फसतात. राहिले साहिले पैसे यांना देऊन टाकतात. ती मायावी दुनिया असते नोट्स आणि टेस्ट सिरीजची दुनिया. दर महिन्याला नवीन अभ्यासक्रम, नवीन पुस्तके आणि आमच्याच टेस्ट सिरीजमधून 100 प्रश्न येणार असा खोटा दावा करून हजारो रुपयांच्या नोट्स या पोरांना विकल्या जातात. वर्षानुवर्षे परीक्षा पुढे ढकलल्या जातात, जागा निघत नाही, पेपर फुटतात आणि पेपर फोडणारे जास्त करून हे कोचिंग माफियाच असतात. आणि एवढं सगळं असून सुद्धा या कोचिंग क्लासेसची फीज आहे ना, अव्वाच्या सव्वा असते. तिच्यावरती ना कोणतीच लिमिट असते, ना गव्हर्नमेंटचे काही नियम. एक पण नियम इथं चालत नाही. या सगळ्या चक्रव्यूहात त्या पोराचं वय उलटून जातं. घरी म्हातारी आईबाप वाट पाहत असतात आणि शेवटी हा तरुण त्या 10 बाय 10च्या खोलीत एकटाच विचार करत बसतो आणि हळूहळू अशा खोल डिप्रेशनमध्ये जातो आणि तिथून परत त्याला बाहेर काढणं कठीण होऊन बसतं. मित्रांनो, 8वीच्या फाउंडेशन क्लासपासून सुरू झालेला हा प्रवास मोठ्या शहरांच्या कोचिंगपर्यंत जाऊन पोहोचतो आणि पुढे जाऊन त्या प्रवासामध्ये फक्त आणि फक्त अंधारच येतो. मग मला सांगा, आपण आपल्या मुलांना शिकवतोय, घडवतोय की या 58,000 कोटींच्या कोचिंग फॅक्टरीचा मजूर बनवतोय? जर तुम्ही बघितलं तर आपल्या भारताची कोचिंग इंडस्ट्री 58,000 कोटींच्या घरात गेली आणि या इंडस्ट्रीला एवढं मोठं करणार कोण आहे? मिडल क्लास घरातली मुलंच. द पाटील थिंग्स या चॅनलच्या माध्यमातून माझ्या सर्व पोरांच्या आई वडिलांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुमच्या मुलाला लहान वयातच या कोचिंग माफियांनी तयार केलेल्या दरीमध्ये कृपया ढकलू नका. त्यांना आधी शाळा कॉलेजमध्ये सेल्फ स्टडी करू द्या. 10वी 12वीला मुलगा गेल्यावर मोठ्या जाहिराती बघून हजारो लाखो रुपये या माफियांवरती उधळू नका. कारण सक्सेस हे कोणत्याही कोचिंग क्लासेसच्या AC रूममधून नसतं हो. ते मुलाच्या स्वतःच्या अभ्यासातून येत असतं, त्याच्या सेल्फ स्टडीमधून येत असतं. तुम्हाला कनिष्क काटरे हे नाव माहिती आहे का? तुम्ही ऐकलं असेल. UPSC 2018 ऑल इंडिया रँक 1 आलेला हा पोरगा. कुठलीही कोचिंग नाही, काहीच नाही, सगळं काही सेल्फ स्टडीच्या जीवावरती. हे बघा, मी म्हणत नाहीये कोचिंग जॉईन करू नका, पण समोरचा शिक्षक कसा आहे, तो कोचिंग क्लास कसा आहे हे पण बघा ना. खरंच त्याला तुमचे स्वप्न महत्त्वाचे आहेत का की फक्त पैसा महत्त्वाचा आहे? हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल ना, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन तिथे घ्या. जागे व्हा. या शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधात आवाज उठवा. हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात, प्रत्येक पालकापर्यंत आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 10वी 12वी नीट, JEE, MST CET यांच्या माध्यमातून कोचिंग रॅकेट चालवणारे हे माफिया तुम्ही ओळखा आणि तुम्हाला या माफियांचा अनुभव जर आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण हा चॅनल तुमच्या हक्काचा आहे. जय महाराष्ट्र.